आपल्या कोकणात झालं 5वा पाठ चालू. तर आपण झालं फुल टू रेडी. तर आम्ही आलेलो आहे श्री मार्लेश्वर देवस्थानाच्या इथं. आता इथनं आपल्याला वरती जायचं. वरती जाता तर तुम्हाला काय काय भेटेल इथं तुम्हाला मी सांगतो. तर इथं खेळण्याची दुकानं आहेत, मस्त चष्मा, गॉगल, खायचं प्यायचं आणि हे सुंदर निसर्ग बघत बघत वरती आम्ही पोचलो एकदम आरामात. आणि काही निसर्ग होता एकदम भारी. तिथं आम्हाला चंगू, मंगू आणि सगळेजण भेटले. म्हणजे तृणाल पण होता, त्याचा भाऊस पण आता. अरे वा 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 वा, अरे हंसिका तू इथं काय खेळतेस, तुला समजते का नाही? हो बघा झरणा एकदम सुंदर म्हणजे चुमेश्वरी. भाई काय भारी वाटत. तिथं डॉग्स पण आले. गाईस तुम्ही या, डॉग्स पण आले इथं. आम्ही रांगेत उभे होतो दर्शन घेण्यासाठी आणि काही लोक म्हणजेच मयुरी दिदी बिना मध्येच घुसलाय. काय बोलू आता, आतमध्ये गेलो, दर्शन मस्त केले आणि बाहेर आलो. तर भाई किती सुंदर वाटतंय. नाना माकडाला पाणी कसं. तिथनं आम्ही आलो गणेश गोळे मंदिरच्या इथेच. तर भाई कोकणात आलो आणि मंदिरात आलो तर काय फायदा. चला आतमध्ये दाखवतो तुम्हाला मंदिर किती सुंदर आणि किती शांती होती आतमध्ये. तर फास्ट आतमध्ये जाऊ आणि लवकर पाया पडू ना. पहिला गेलो, पाय धुतले, हात धुतले आणि आतमध्ये सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही पहिला तर जाऊ पाया पडायला. श्रुती पण होती आणि यो निसर्ग. गाईज जो निसर्ग म्हणजे काय एकदम शांती होती, एकदम भारी वाटत होता गाईज. मजा आली कोकणात येऊन. तर लवकर लवकर आतमध्ये जाऊ आणि पडू पाया. तर आतमध्ये गेल्या भाई तृणाल आतमध्ये गेल्या किती टाइम लावतो, किती मागतो देवाकडनं. आम्हाला पण मागू द्या, आम्ही पण आलोय ना. तर मी पण मस्त विश मागितली. माझी विश थोडी मोठी होती, थांबा जरा, विश मागून तुम्हाला भेटूच लवकर. तर फायनली आपली झाली आणि अतुल भाईने पण विश मागितली आणि बाहेर आलो. काय मस्त वाटत होता, एकदम शांती गाईज. खरं सांगतोय एवढी शांती कुठं नाही. कोकणात या, मजा येईल. रत्नागिरीमध्ये तुम्हाला पण असे सुंदर सुंदर निसर्ग बघायला भेटतील. कसा वाटला ब्लॉग तर नक्कीच सांगा. तुम्हाला विहीर दाखवतो, थांबा तृणाला दाखवतोय गाईज. विहीर एवढी मोठी होती, झूम करून पण दिसत नव्हती. पण आपला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर